उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं एकदम रिफ्रेशिंग आणि पोटभरेचं एक मस्त थंडगार सरबत बघणार आहोत, जे तुम्हाला फक्त प्यायचं नाही बरं का, तर पिता पिता खायचं सुद्धा आहे. आता हे रिफ्रेशिंग सरबत बघून तुमच्यासुद्धा नक्की तोंडाला पाणी सुटत असेल तर नक्की करून बघा आणि कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता इथे मी अर्धा टरबूज घेतलेला आहे. आता आपण या प्रकारे याला 2 भागामध्ये डिवाइड करणार आहेत. तर बघा चाकूच्या मदतीने या प्रकारे मी याला 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. आता आपण या प्रकारे याचे छोटे छोटे तुकडे बनवून रेडी करणार आहोत. अगोदर आपल्याला काय करायचं आहे, याच्या आतमध्ये ज्या बिया आहे त्या नाईफच्या मदतीने आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तर बघा अशा प्रकारे मी यातल्या सर्व बिया काढून घेतल्या. आता आपण या प्रकारे छोटे छोटे तुकडे करणार आहोत आणि एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व टरबूजचे एकदम छान असे छोटे छोटे तुकडे करायचे आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघू शकता अशा प्रकारे मी एकदम छान असे छोटे छोटे तुकडे करून रेडी केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी एक छोटं मिनी ग्राइंडर घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व तुकडे यात घालून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी यात सर्व तुकडे घालून घेतलेले आहे. आता आपण यात अर्धा ग्लास दूध घालणार आहोत आणि याला या प्रकारे झाकण लावून घेणार आहोत. तर बघा इथे ऑनचं बटन आहे, तर ऑनचं बटन क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपलं हे जे ज्यूस आहे ते एकदम छान प्रकारे बनवून रेडी होत आहे. तुम्ही बघू शकता किती इझिली हे बनवून रेडी होत आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर बघू शकता अशा प्रकारे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर बघा एका वाटीमध्ये मी येथे 2 चमचे सब्जा सीड भिजू घातलेलं होतं. आता ते आपण यात घालून घेणार आहोत. आता आपण यात घालणार आहोत 1 वाटी साखर. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला या प्रकारे याला हलवत राहायचं आहे. त्यानंतर यात मी 5 ते 6 आईस क्यूब घातलेले आहे. आईस क्यूब घातले तर बघा आपलं एकदम झटपट आणि एकदम छान असं हे सरबत बनवून रेडी झालेलं आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि इकडे बघा आद्विका मस्त इकडे सरबत एन्जॉय करत आहे. कसं आहे आदू? कसं कसं आहे ग? छान आहे का? तर मंडळी, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.